हॅलो फ्युचर नसेस, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. माझं नाव तर माहितीच असणार, सांगायची गरज आहे काय? तरी पण सांगते, माझं नाव दीक्षा कतलीवार. माहिती आहे कोणीला माहिती की नाही बघून घ्या. आता नाव लक्षात ठेवा नका ठेवू, पण ड्रीम अचिव्हर्स लक्षात ठेवा. तर आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत सेकंड लिस्ट, म्हणजे आपली जी सिलेक्शन लिस्ट आहे रिलीज झालेली आहे सेकंड राऊंडची. तर बघा, सेकंड राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आहे ते चेक करा तुम्ही ग्रुपच्या, म्हणजे आमचे जे ग्रुप आहे ड्रीम अचिव्हर्स. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तर व्हिडिओच्या हे असेलच, तरी पण तुम्हाला चेक करायचं आहे तरी तर CET सेलला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे CET सेलच्या वेबसाईटला जा. तिथं तुम्हाला सिलेक्शन लिस्ट मिळाली असेल, म्हणजे वेबसाईटला अपलोड असेल, तिथून चेक करा. किंवा आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, तिथे आम्ही ऑलरेडी सेंड केलेले आहे, तिथून चेक करा. तिथे चेक केल्यावर म्हणजे काय करणार तुम्ही, तिथे तुमचं नाव किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर हे तुम्ही सर्च करा, तुम्हाला ते कॉलेज मिळून जाईल किंवा तुमचं जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते मिळून जाईल. बघा, हे व्हिडिओ रिटेन्शनवाल्यांसाठी नाही. ज्यांचं रिटेन्शन झालंय, म्हणजे ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ आहे नाही, कारण त्यांचं सगळं झालेलं आहे. ते फक्त वाट बघा तुमचे कॉलेज तुम्हाला कधी बोलवत आहे ऍडमिशनला, किंवा ऍडमिशन तर झालेच म्हणा, सॉरी, पण तुम्हाला कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे, कॉलेज जॉईन करायला कधी बोलवत आहे ते तुम्ही बघा. बाकी तर तुमचं सगळं झालंय रिटेन्शनवाल्यांचं. बाकी राहिलेच म्हणजे कोणते, आता बेटरमेंट वाले स्टुडंट आणि जे नॉट चॉईस अवेलेबल वाले आहेत ते स्टुडंट बघा. आता आपण बघूया बेटरमेंट वाले आधी. जे स्टुडंटनी बेटरमेंट केलंय ते स्टुडंट, त्यांना परत बेटरमेंट केलंय, दुसरी कॉलेज मिळाली, ती कॉलेजला जा. कॉलेजला जाण्याआधी काय करणार तुम्ही, कॉलेजला जाण्याआधी आधी जे फर्स्ट राऊंडला जे अलॉटेड झाले तुम्हाला कॉलेज, ते कॉलेजला परत जा तुम्ही. जे तुम्हाला फीस मागता आता, म्हणजे जशी 1500 आहे, मागल्या वर्षी मागत होते, आता माहिती नाही किती मागतात, तर तुमच्या कॉलेजवर डिपेंड असू शकते, आता गॅरंटी नाही देऊ शकत मी. तर तुम्ही बघा, कॉलेजला जा. ते जे फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजला परत जा तुम्ही. आता जे लांब आहेत त्यांनी लवकरात लवकर तयारी करा जायची, कारण तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन परत डॉक्युमेंट्स आणि DD घेऊन यावी लागेल. आणि जे नवीन कॉलेज अलॉट झालेली आहे त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून नवीन DD बनवावी लागेल. त्यासाठी लवकरात लवकर तयारी करा कॉलेजला जायची. परत मला फर्स्ट राऊंडला अलॉट झालेली कॉलेज तिथे जा, तुमचं डॉक्युमेंट्स घेऊन या, तुमच्या फीस जे आहे ते भरून घ्या आणि DD घेऊन या सगळं. आणि राहिलंच तर मग न्यू कॉलेजला जायचं कसं. न्यू कॉलेजला जाताना काय करायचं, आधी कॉन्टॅक्ट करायचं न्यू कॉलेजला, किंवा ते कॉन्टॅक्ट करतात म्हणा, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करावं त्यांना. तुम्ही कॉन्टॅक्ट केले तर तुम्हाला माहिती पडतं त्या कॉलेजचं काय किती मागतात DD ते, आणि बाकी कोणत्या कॉलेजचं अकाउंट काय सगळं ते लिहून देता, म्हणजे किंवा इन्फॉर्मेशन देत आहे व्हॉट्सअपला किंवा ओरली पण सांगू शकता. तर तुम्ही ते इन्फॉर्मेशन घ्या, त्या नवीन कॉलेजची DD बनवा, आणि जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत सगळे, ते जे फर्स्ट कॉलेजला घेऊन गेलेले ते सगळे घेऊन, आणि ते नवीन DD घेऊन त्या नवीन कॉलेजला ऍडमिशन करायला जा. आणि तेच प्रोसेस असणार सगळं काही. आणि जे आहे 27ला सोडून बाकी दिवस जाऊ शकता तुम्ही 29 पर्यंत. आणि ज्यांचं कॉलेज लांब आहे ते लवकरात लवकर तयारी करा जायची, कारण त्यांना जेव्हा तुम्ही गेले नाही कॉलेजला किंवा भेट दिली नाही तर तुम्ही सरळ ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर होणार. त्यामुळे तुम्ही तयारीला लागा लवकरात लवकर. सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, चेक करा लवकरात लवकर काय आहे काय नाही, सगळं बघून घ्या तुमचं कॉलेज काय कोणती आहे काय नाही, आणि डॉक्युमेंट्स घेऊन या. आणि राहिलीच म्हणजे काय, जे मागल्या वेळेस फर्स्ट राऊंडला आलेले इश्यूज, फर्स्ट व्हॅलिडिटीचे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचे, ते स्टुडंट बघा. त्या स्टुडंटनी काय करायचं, त्यांना सगळ्यांना ज्यांचं इश्यूज आले त्यांना फक्त नो चॉईस म्हणून आहे आलेले. तर ते काय करा स्टुडंट, त्यांनी घाबरू नका. बाकी त्यांनी CET सेलला कॉन्टॅक्ट करा. CET सेलला कॉन्टॅक्ट करा किंवा त्याच्याकडे व्हिजिट करा. हे आमचं इश्यू आहे, त्यांना तिकीट रेज करा, त्यांच्याकडे तिकीट रेज करा. त्यांना सांगा हे आमचा प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला तुमच्या कॉलेजला जे फर्स्ट राऊंड अलॉट झालेलं आहे कॉलेज, त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करतील, सगळं सॉल्व्ह करून देतील. आणि तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस टाकली तर 48 म्हणजे 48 आवर्स तुम्हाला प्रोसेसिंगला लागतात. त्यामुळे लवकरात लवकर करा. तुम्ही सिलेक्शन लिस्ट बघून घ्या आणि सगळं हे तयारीला लागा. आता नॉट चॉईस अवेलेबल वाले स्टुडंट बघा. नॉट चॉईस अवेलेबल वाले स्टुडंट काय करावेत, नॉट चॉईस अवेलेबल वाले स्टुडंटला फर्स्ट राऊंडला तर कॉलेज लागले नाहीत, म्हणूनच त्यांना नॉट चॉईस अवेलेबल आले. तर आता सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज लागली असेल तर ते काय करावं, त्या स्टुडंटनी जे नवीन त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे जमा करून ठेवायचे, त्यांची झेरॉक्सही ठेवायची स्वतःकडे, किंवा तुम्हाला लागलं, तुम्हाला तसं तर लागणारच म्हणा, तर त्या ओरिजिनलची सगळ्यांची एक PDF बनवून ठेवायची आपल्याकडे. आणि कॉलेजला जाताना DD यांचं घेऊन जायचं, आणि DD डॉक्युमेंट सगळं घेऊनच जायचं, कारण वेळेवर तुम्हाला एखादं डॉक्युमेंट सुटलंय पण तिथं जाऊन प्रॉब्लेम यायला नको, म्हणून सगळे डॉक्युमेंट रिचेक करून जायचं. आणि जे बेटरमेंट केले स्टुडंट काही असे, त्यांना जसं परत यावेळेस रिपीट कॉलेज म्हणजे नो चॉईस आले,
तर त्यांचं काय, त्यांना असं वाटतं की त्यांना कॉलेज नाही मिळालं, तर त्यांचं तसं नसतं. तर ते स्टुडंटचं काय असतं, जे फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झालेलं आहे तुम्हाला, जे की कुठलेही असेल, एक्झाम्पलला विश्वराज घ्या किंवा सिंहगड घ्या, हे पुण्याचे कॉलेज आहेत. जसं तुम्ही त्याला बेटरमेंट केले होते, तरी तुम्हाला तेच कॉलेज आले, म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला नो चॉईस आले, तर ते जे कॉलेज आहेत तेच तुम्हाला परत रिपीट झाले असं असते. ते म्हणजे कॉलेज तुम्ही परत भेटले, तुम्हाला अजून दुसरं कॉलेज मिळालं नाही. आता त्या कॉलेजला कसं करायचं तुम्ही, तुम्हाला अजून ते हवेही नको, म्हणजे पाहिजेच नको ते कॉलेज, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही त्या कॉलेजला परत जा. आता तुम्हाला आवडली असेल तरच त्या कॉलेजला, अजून परत तुम्हाला वाटलं असेल की नका बा आता या थर्ड राऊंडला जायचं नाही आपल्याला, तर तुम्ही रिटेन्शन करू शकता त्या कॉलेजला. रिटेन्शन करायचं म्हणजे तेच प्रोसेस, तुम्हाला ऑलरेडी तुमचे डॉक्युमेंट्स तिथे असणारच, बाकी काही डीडी वगैरे सगळं तिथेच असणारच. तर तुम्ही रिटेन्शन करायला गेले तर मग तेच असता, तुम्हाला रिटेन्शनचा फॉर्म भरावा लागेल आणि सगळी प्रोसेस करावी लागेल. आणि मग आता तुम्हाला पाहिजेच नसेल ती कॉलेज आणि तुम्हाला नको हवीशी वाटेल, तर तुम्ही काय करणार, तर त्या कॉलेजला परत म्हणजे जा तुम्ही त्या कॉलेजला, पण तिथे जाऊन तुम्हाला बेटरमेंट टाकायचे, तर तुम्हाला परत त्या बेटरमेंटची प्रोसेस करावी लागेल. बाकी तर तुम्हाला डीडी आणि डॉक्युमेंट्स तर राहणारच तिथे, तिथे परत बेटरमेंटचे ऑप्शन टाका आणि बेटरमेंटचा फॉर्म भरून या. आता तुम्हाला फीस वगैरे लागली असेल तर फीस वगैरे घ्या, म्हणजे द्या, आणि सगळं बेटरमेंटला टाका, म्हणजे थर्ड राऊंडला जाता तुम्ही. आता काय अजून, तर सांगा, जे आपल्याला वाटतं की फर्स्ट राऊंडला आपल्याला एखादं कॉलेज लागले, ते कॉलेज चांगली आहे, पण ते असेल आपण लिस्टमधली 5th नंबरची, तर आपण बेटरमेंट टाकलो, जशी आपली सिंहगडची कॉलेज आहे पुण्याची, ती कॉलेज चांगली आहे. किंवा दुसरी घ्या, तुम्हाला नागपूरची कॉलेज लता मंगेशकर आहे किंवा दत्तामे घ्या, हे एक्झाम्पलमध्ये कॉलेज आहेत. तुम्हाला 5th या 6th नंबरला हे कॉलेज लिहिलंय तुम्ही प्रिफरन्स लिस्टला, आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला यापेक्षा चांगली कॉलेज मिळावी, जे की त्याच्या वरचे कॉलेज असतात, 3 किंवा 4 कॉलेज असले, जसं दुसरे कोणते तरी कॉलेज अजून चांगले कॉलेज असले, आणि तुम्हाला त्यानंतर तुम्हाला वाटलंय सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झाली, तरी पण तुम्हाला वाटतं की तुम्हाला याच्यापेक्षा ती जो फर्स्ट कॉलेज होती ती बेटर वाटली, तर तुम्हाला पॉसिबल नसतं की तुम्हाला जे फर्स्ट राऊंडला अलॉट झाली ते कॉलेजला परत जायचं, तर ते कॉलेज तसं होत नसतं. तुम्हाला कधी सेकंड राऊंडला दुसरी कॉलेज लागली तर ते फर्स्ट राऊंड मुद्दाम येत नाही तुम्हाला, आणि नंतर लागत सुद्धा नाही कधी पण. त्यामुळे जी सेकंड राऊंडला आली त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन किंवा रिटेन्शन करता येतं. म्हणजे ऍडमिशन रिटेन्शन तर एकच होतं, रिटेन्शन किंवा बेटरमेंट करता येतं, तर ते परत भेटत नाही ते कॉलेज, हे लक्षात घ्या तुम्ही सगळेच. तर आता तुम्हाला वाटतं की जे फर्स्ट राऊंडलाच मिळालंय कॉलेज तेच सेकंड राऊंडलाही मिळेल, दुसरी कॉलेज अलॉट झालेली, पण ते होत नसतं तसं. पॉसिबिलिटी म्हणजे ते असतातच नाही. काही स्टुडंटना वाटतं की नाही बा आता ही सेकंड राऊंडला लागलेली कॉलेज त्या फर्स्ट राऊंड पेक्षा बेकार आहे, पण आपण तिलाच जायचं परत, तर ते होऊ शकत नाही. ते पॉसिबलच नसतं की आम्ही फर्स्ट राऊंडची कॉलेजला परत जाऊ शकतो, ते पॉसिबल नाही. तर हे थोडं लक्षात घ्या, प्रॉब्लेम नका तुम्हाला नंतर चालू. जसं आता तुम्हाला सेकंड राऊंडला नो चॉईस आलंय, नॉट चॉईस, तर ते म्हणजे तुम्हाला फर्स्ट राऊंडचीच कॉलेज आहे. तसं होऊ शकतं की तुम्ही फर्स्ट राऊंडला तुम्हाला वाटलं की ते कॉलेजला जायचं, तर ते कॉलेजला तुम्ही अटेंड करू शकता, जॉईन करू शकता, रिटेन्शन करू शकता. पण कधी सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज किंवा थर्ड राऊंडला तुम्हाला कॉलेज अलॉट झाले, तर त्याच्या आधीचं कॉलेज तुम्हाला मिळत नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही सगळे. जे लास्ट राऊंडला स्टुडंट होते, जे की ज्यांना आलं नाही कॉलेज, म्हणजे ज्यांनी फील नाही केलं, त्यांना प्रॉब्लेम जात असेल आता थर्ड राऊंडला फील करायला, त्यांनी सिटी सेलला कॉन्टॅक्ट करा, ईमेल करा, तिकीट रेज करा. तुम्हाला प्रोसेस तर सांगितलीच आहे मी, 48 आवर्सची प्रोसेस असतं, त्यामुळे लवकरात लवकर काम करा तुमचे, जेणेकरून तुम्हाला तिकीट रेज वगैरे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, आणि जेणेकरून समोर कॉलेज मिळेल. आता जसं तुम्हाला फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला बोथ राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालेच नाही, तर तुम्ही काय करावं आता त्या स्टुडंटने. ते स्टुडंट कसे करतात, आता जसं त्यांचा 70 आहे पर्सेंटाईल किंवा त्यापेक्षा कमी असतात म्हणा, 70 वाल्यांना कॉलेज मिळतं, पण असं नाही की त्यापेक्षा कमीला पण नाही मिळत, मिळतं कॉलेज. पण ते कसं असतं तुमचं, तुम्ही आता जसं 70 आहे तुम्हाला पर्सेंटाईल, पण तुम्ही टाकले 80च्या हिशोबाने, जसं 80च्या कट ऑफ तुम्ही टाकले, जसं एखादी कॉलेजचं कट ऑफ 80 आहे आणि ती कॉलेज तुम्ही टाकली, तर तुम्हाला फर्स्ट राऊंडला पण चॉईस नॉट अवेलेबल आणि सेकंड राऊंडला पण चॉईस नॉट अवेलेबल येईल. त्यामुळेच तुम्ही काय करावं आता, आता तुम्ही तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग, आता जे सेकंड राऊंडची मेरिट लिस्ट आली, सिलेक्शन लिस्ट आली, त्या हिशोबाने बघा, तुमचं कट ऑफ बघा, त्या हिशोबाने कोणतं कॉलेज तुम्हाला सुटेबल होईल ते बघा. कारण तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलच्या हिशोबाने हायर तुम्ही कॉलेज टाकले तर तुम्हाला कधीच कॉलेज लागणार नाही, आणि ते जेव्हा तुम्ही जे करत आहात सेकंड थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग, त्या हिशोबाने बघा, तुमची पर्सेंटाईल बघा आणि सगळ्या कॉलेजचे कट ऑफ बघा. आता जे तुमचे कट ऑफ आहेत
म्हणजे ज्या कॉलेजचे कट ऑफ आहे तुमच्या पर्सेंटाईल हिशोबाने तेच कॉलेज तुम्ही टाका, किंवा त्यापेक्षा थोडे लो किंवा थोडे हाय असे कॉलेज टाका, जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. आता काही स्टुडंट कसे करतात, त्यांना आहेत कमी पर्सेंटाईल पण ते टाकता हायर कॉलेज, जसे टॉप कॉलेज असतात किंवा ज्यांचे कट ऑफ जास्त असतात ते कॉलेज तुम्हाला कधी लागत नाही, कारण ते तुमच्या पर्सेंटाईल हिशोबाने खूप हाय असतात. त्यामुळे आपले पर्सेंटाईल बघा आणि ते जे कॉलेजचे कट ऑफ आहे ते बघून घ्या, त्या हिशोबानेच तुम्ही सुटेबल कॉलेज टाका. आणि ते सुटेबल कॉलेजमुळेच तुम्हाला कॉलेज थर्ड राऊंडला अलॉट होईल, नाहीतर तुम्हाला कधी पण म्हणजे फोर्थ राऊंडला थर्ड राऊंडला कधी कॉलेज अलॉट होणार नाही. त्यामुळे सुटेबल कॉलेज टाका आणि सुटेबल कॉलेजला प्रिफर करा आणि पर्सेंटाईलच्या हिशोबाने टाका सगळे कॉलेजेस. बघा आता मी जेवढी प्रोसेस होईल, जेवढी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये सगळी कव्हर केली आहे, तरी पण तुम्हाला डाऊट असेल किंवा कोणता विषय समजलं नसेल कुठंतरी, किंवा काही प्रोसेस समजली नसेल, तर आमचा कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे कमेंट करा. किंवा तुम्हाला काही दुसरी व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही त्याबद्दल सांगा आम्हाला, की आम्हाला ताई ही व्हिडिओ पाहिजे आहे आणि आम्हाला हेच कळत नाही आहे, तर ते तुम्ही कमेंट करा. आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू किंवा तुमचं कमेंटचं रिप्लाय करू. आणि जे व्हिडिओ आहे आमची ही सगळी तुम्हाला ओव्हरऑल आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा पाठवा जे नर्सिंग करताय, जेणेकरून त्यांना पण हेल्प होईल. आणि आमचे हे व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक मिळून जाईल आमच्या ग्रुपची, तिथे जॉईंट व्हा. तुम्हाला सगळं बाकी काही इन्फॉर्मेशन लागली असेल तर आम्ही पर्सनली तुम्हाला मेसेज करू, तुम्ही मेसेज करू शकता आमच्या ग्रुपला, आम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करू. धन्यवाद.